अशोक खरात प्रकरण सध्या संपूर्ण देशात गाजतंय, पण एकीकडे विज्ञानाच्या गप्पा मारणारा सुशिक्षित समाज अशा बुवा बाबांच्या दरबारात गर्दी का करतोय, हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। याचं पहिलं कारण आहे अत्यंत स्पर्धा आणि अनिश्चितता। करिअर, रिलेशनशिप आणि भविष्याची भीती जेव्हा वाढते तेव्हा मानवी मन शॉर्टकट शोधतं। तर्क जिथे हारतो तिथे चमत्काराची आशा जन्म घेते। आजचे बाबा जुन्या पद्धतीचे राहिले नाहीत, ते डिजिटल झाले आहेत। हायटेक मार्केटिंग, लॉजिकल वाटणारी पण दिशाभूल करणारी प्रवचनं आणि सोशल मीडियावरील व्हायरल क्लिप्स यामुळे तरुणांना हे बाबा कूल आणि मार्गदर्शक वाटू लागले आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कुटुंबात संवाद कमी झालाय। मानसिक आरोग्याबद्दल बोलायला आपण आजही घाबरतो। जेव्हा घरातून योग्य मार्गदर्शन मिळत नाही तेव्हा बाहेरचा बाबा आपल्याला तारणहार वाटू लागतो। ही भीती नाही तर ती एक मानसिक असहाय्यता आहे। अशोक खरात यांनी काय केलं? स्वतःला विज्ञानाशी जोडल्याचा दावा केला। न्यूक्लिअर सायन्स किंवा क्वांटम फिजिक्स सारखे जड शब्द वापरून लोकांच्या मनातील भीतीचं भांडवल केलं। म्हणजे एखाद्या आजारावर विज्ञानाच्या नावाखाली काल्पनिक उपाय सांगितले। एका संशोधनानुसार सोशल मीडियाचे अल्गोरिदम तुम्हाला अशाच गोष्टी दाखवतात ज्या तुम्ही एकदा तरी पाहिल्या आहेत। तुम्ही चुकून एखाद्या चमत्काराचा व्हिडिओ पाहिला की तुमची फीड अशाच बाबांनी भरून जाते। याला इको चेंबर असं म्हटलं जातं, जिथे तुम्हाला तुमचीच अंधश्रद्धा पुन्हा पुन्हा सत्यासारखी भासते। भीती ही अशा बाबांची सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते। तुम्हाला काय वाटतं? या व्यतिरिक्त अशा फसव्या दाव्यांना आपण बळी का पडतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विवेक जागा ठेवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा।